नमस्कार मंडळी, मी शारदा इंट्युटिव्ह टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी। आणि आज अशी एक खूप छान अशी रीडिंग घेऊन आलोय मी, जी आहे महालक्ष्मी आणि देवी सरस्वती यांची। कारण पौर्णिमेचे तर वाइब्स आहेतच, पौर्णिमा आहे, इमोशन्स आहेत, काही सगळ्या गोष्टीचा ताळमेळ आहे, समतोल आहे, काही इमोशन्स, हसणं आहे, रडणं आहे, हे सगळं। कारण पौर्णिमा म्हणजे जसं समुद्रामध्ये भरती ओहोटी यावी तसं समतोल हे करता येतो। तर यामध्ये देवी सरस्वती आणि महालक्ष्मी यांचा मेसेज खूप स्ट्रॉंग आला, कारण पौर्णिमेच्या ह्याच्यामुळेच असेल तर तुमच्यासाठी आणि तुमचे व्हाइब्स त्याच्यासाठी मॅच झाले। कारण सरस्वती आणि महालक्ष्मी तुमच्या इथं म्हणजे छान त्या खेळतायत, वेभान होऊन त्या तुमच्या इथं खेळतायत। कारण जेव्हा आणि त्या मनसोक्त खेळतायत, जेव्हा ज्ञान असेल तेव्हाच महालक्ष्मी येतात। महालक्ष्मी फक्त एकट्या महालक्ष्मी येत नाहीत किंवा एकट्या सरस्वती येत नाहीत, तर जिथं ज्ञान असेल तिथंच महालक्ष्मींचं वास्तव्य असतं। आपण बरेच वेळा असं म्हणतो की लक्ष्मींच्या मागे लागतो, सगळ्या गोष्टींच्या मागे लागतो, पण त्यांच्या मागे नाही लागायचं। त्यांचं जेव्हा त्यांचं मन असं आतून हे होतं ना, आतुर होतं की मला इथे जायचं आहे, त्यावेळेला त्या येतात आणि त्यांचं मग ते वास्तव्य खूप म्हणजे त्रिकाळ टिकून राहतं ते। आणि ते जे आहे म्हणजे तुम्ही तुमचं जे कुळाचं असेल, तुमचं स्वतःचं असेल, जे हे बदललंय म्हणजे रुटीन तुम्ही बदललंय, चेंज केलेलं आहे। आणि ज्ञानाचं तुमचं जे रुटीन आहे म्हणजे ज्ञानाचा जो दिवा आहे, स्वतःमधला जी ज्योत आहे ती तुम्ही प्रज्वलित केली। विविध माध्यमातून घेत असलेलं तुमचं ज्ञान, देत असलेलं तुमचं ज्ञान किंवा आध्यात्मिक जर्नी आहे, आध्यात्मिक प्रवास आहे, विविध माध्यमातून तुम्ही जे काही नवीन नवीन गोष्टी तुमच्या बाबतीत, तुम्ही स्वतः बाबतीत असेल, परिवाराच्या बाबतीत असेल, तुम्ही काही करताय, तुम्ही निर्णय घेताय, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्ही स्ट्रॉंग झालाय आणि स्वतःवर प्रेम करताय। सगळ्यात महत्वाचं म्हणजे कारण स्वतःवर प्रेम केल्याशिवाय तुम्हाला जे रियालिटी आहे ती तुम्हाला कळणार नाही आणि त्याचा तुम्हाला तुमच्यावर जो इफेक्ट खऱ्या अर्थाने झाला पाहिजे तो तुमच्याकडनं होणार नाही जर तो रियालिटी तुम्ही स्वीकारली नाही। त्यामुळे तुम्ही रियालिटी स्वीकारताय, फॉरगिव्ह करताय, एक्सेप्ट करताय आणि ह्या दोन्हींचा बॅलन्स तुम्हाला आता साधता येतोय। म्हणूनच तुमच्याकडं देवी सरस्वती आणि महालक्ष्मी येत आहेत, कारण ज्ञान आणि लक्ष्मी ह्या दोन्हीही गोष्टी बॅलन्स करता आल्या पाहिजेत आणि तो बॅलन्स तुमच्यामध्ये येतोय। आणि तो जो बॅलन्स आहे त्यामुळेच महालक्ष्मी आणि देवी सरस्वती ह्या मनसोक्त तुमच्या इथे खेळतायत त्या। कारण खेळणं कधी असतं बघा, जेव्हा खेळताना छान हसण्याचे आवाज येतात, आणि मंत्रमुग्ध होतं। लहान मुली तुमच्या घरामध्ये सतत येत असतील किंवा मुलींसाठी तुम्ही काही करत असाल, मुलींचं मग ते आपण काय म्हणतो ना, नवरात्रीमध्ये, गुप्त नवरात्रीमध्ये असेल किंवा कधीही तुम्ही असं मुलींचं पूजन असेल, 7 मुली असतील, 9 मुली असतील किंवा काही एक असेल, पूजन केलं असेल आणि नाही केलं, जरी तुम्ही एखाद्याला काही मदत केलेली असेल मुलींना, तर त्यासाठी सुद्धा तुमच्याकडे हे ब्लेसिंग्स येत आहेत। कारण आपण जेव्हा काहीतरी चांगलं देतो तेव्हाच आपल्याकडे रिटर्न ते येत असतं, कर्माज रिटर्न येतातच। मग तसंच महालक्ष्मी आणि देवी सरस्वती जे ज्ञान तुम्ही दिलेलं आहे त्याच्यात 100 पटीने जास्त ज्ञान तुमच्याकडे येते। आणि जे दान तुम्ही केलेलं आहे, जे मदत तुम्ही केलेली असेल, दान केलेलं असेल, दिलेलं असेल, काही असेल, ते सगळं खूप पटीने जास्त तुमच्याकडे येते। म्हणजे ज्याला मोजमाप नाही। म्हणजे ज्ञान आणि महालक्ष्मी आयुष्यात पाहिजे काय, शक्तीचा आशीर्वाद तर तुमच्या बरोबर आहेच, देवी महाकालींचा आशीर्वाद तुमच्याबरोबर आहेच, पण जिथं ज्ञान आहे त्या शक्तीनं तुमच्या आयुष्यात प्रवेश करून जो भाग खरंच नको होता तो भाग काढून टाकला। आयुष्याचं रिअलिटी काय आहे, सत्य काय आहे हे तुम्हाला दाखवून दिलं, तुमचा रस्ता तुम्हाला दाखवून दिला, कसं त्या रस्त्यावर चालायचं हे तुम्हाला शिकवलं, काय कुठं विरोध करायचा आहे, कुठं स्वीकारायचंय, काय नाही म्हणायचंय, काय होय म्हणायचं, हे सगळं तुम्हाला शक्तीनं शिकवलं। देवी सरस्वतींनी तुम्हाला ज्ञान दिलं, ते ज्ञान द्यायला शिकवलं, ज्ञान घ्यायला शिकवलं, स्वीकारायला शिकवलं आणि सगळं मग अद्भुत ब्रह्मांडीय ज्ञान सुद्धा तुम्हाला उगत होत असतील, काही संकेत तुम्हाला येत असतील, दृष्टांत तुम्हाला होत आहेत, परमेश्वराची एनर्जी तुम्हाला खेचते, अट्रॅक्शनची पॉवर वाढलेली आहे, मॅनिफेस्टेशन तुमचं पूर्ण होत आहे, हे सगळं ज्ञानामुळे झालं। आणि जिथं जिथं महालक्ष्मी, जिथं जिथं तुमची कार्मिक सायकल सुरू होती, तिथं तिथं जरी तुम्हाला अडचणी आल्या, संघर्ष आला, चॅलेंजेस होते, पण तिथंच तुम्हाला मदत करणारे, तुम्हाला पुढे नेणारे, तुमच्या हात देणारे तुम्हाला अशा सोल्स तुमच्या बरोबर होत्या, अविरत तुमच्या बरोबर काम करत होत्या। त्यामुळे तुमच्या बाजूला सगळा असा घेराव होता,
तुमच्या ज्ञानाला प्रोटेक्शन होतं, तुमच्या शक्तीला प्रोटेक्शन होतं, तुमच्या लक्ष्मीला प्रोटेक्शन होतं, सगळीकडे प्रोटेक्शन होतं. पण ह्या सगळ्या चॅलेंजेस मधून फक्त जगायचं कसं हे तुम्हाला ज्या पास्ट लाईफ आहे त्यानं शिकवलं. आणि आता ध्यान आणि लक्ष्मी जे काही आहे ते मनसोक्त तुमच्या इथं खेळतायत. म्हणजेच काय आहे हा मेसेज बघूया आपण टॅरोज काय सांगतायत. त्यातून जे काही संकेत येत आहेत, जे तुमची एनर्जी आहे तिथं लागते आणि त्यामुळंच एवढा मोठा मेसेज खरं तर ते येत असतो. कारण एवढी मोठी एनर्जी कनेक्ट होणं म्हणजे ही मला तुम्हाला थँक्यू म्हणायचं, ग्रॅटिट्यूड द्यायचं आहे. कारण एवढी मोठी ही एनर्जी कनेक्ट होण्यासाठी तुमचे व्हाइब्स मोठे असावे लागतात, तुमची एनर्जी मोठी असावी लागते. तुम्ही काय अट्रॅक्ट करता हे महत्वाचं आहे, तेच इथं पोहोचत असतं आणि त्यावेळेला ती शक्ती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळं तुम्हाला खूप खूप ग्रॅटिट्यूड, थँक्यू 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 सो मच. तर बघूया काय आहे देवी लक्ष्मी आणि देवी महालक्ष्मी आणि देवी सरस्वती तुमच्या इथं मनसोक्त खेळत आहेत. आणि त्यांच्यासाठी तुम्ही बरं का म्हणजे खूप म्हणजे स्वतःमधली जी काय आपण म्हणतो बघा, लहान मुली वगैरे आले की तुमच्या चेहऱ्यावरचा उत्साह असेल, तुम्हाला आनंद वाटत असेल, तुम्हाला असं छान वाटत असेल, अंगावरनं हे यावं, काठी आल्यासारखं व्हावं, छान वाटावं, खेळावं, मनसोक्त त्यांच्याबरोबर गप्पा माराव्या, हसावं, खिदळावं असं तुम्हाला वाटत असेल, ती जे व्हाइब्स आहेत ना ते इथं आहेत. आणि त्यामुळेच तुम्हाला देवी सरस्वती आणि महालक्ष्मी तुमच्याकडे येत आहेत. तर रोषणाईचं कार्ड आहे बघा, म्हणजे रोषणाई येते तुमच्या आयुष्यात. तुमच्या आयुष्यात एक अशा काही मी तुम्हाला पास्ट लाईफ सांगितलं, त्याचे काही एनर्जीज किंवा काही असा सावट पडलेलं होतं, अंधाराचं सावट होतं. म्हणजे तुम्ही जसजसं पुढे जाईल तसतसं तुमच्या पाठीशी म्हणजे तुमच्या बरोबरच ते चालत होतं. तुम्हाला सावटामध्ये त्या घेराव पडला होता. तुम्हाला जगण्याचं एक जे काही असेल पण त्या जगण्याचं सूत्र आणि ते हे संतुलन तुम्हाला साधता येत नव्हतं. त्या सावटामधून त्या अंधारातून किती तुम्ही पळताय, तुम्ही सगळं करत पुढे झालाय पण तरीही तो अंधार हे करत नव्हता. तर देवी ज्या वेळेला देवी सरस्वतींचा आशीर्वाद तुमच्यावर आला, जेव्हा ज्ञान तुमच्याकडे आलं, एक ब्रह्मांडीय ज्ञान, दिव्य ज्ञान जेव्हा तुमच्यामध्ये उजागर झालं, तेव्हाच महालक्ष्मींचं खरं तरी तिथं येणं झालेलं आहे. पण कसं असतं, प्रत्येक वेळी टेस्ट असते, परीक्षा असते, घ्यायचीच असते ती, आणि त्याशिवाय काही गोष्टी येत नसतात. तशी तुमची खूप परीक्षा घेतली गेली. तुम्ही कसे डिसिजन घेऊ शकता अशा खूप मोठ्या गोष्टी तुमच्या समोर आल्या, ज्यामध्ये तुम्हाला म्हणजे तुमची हे झाले की हा इतर निर्णय काय घ्यायचा, काय डिसिजन घ्यायचा. मग अशी परिस्थिती आहे तर तुम्ही तर काय डिसिजन घेऊ शकताय. मग ही तुमच्या ज्ञानाची, तुमच्या सत्याची आणि तुमच्यातल्या आध्यात्मिक शक्तीची, आध्यात्मिक जी पॉवर तुमच्यामध्ये आहे त्याची परीक्षा होती, तुमची परीक्षा होती. पण त्या परीक्षेमध्ये तुम्ही पास झाला. तुमच्या पुढे त्यागाची परीक्षा होती. तुम्ही काय देऊ शकताय, काय सोडू शकताय ते सुद्धा तुमच्याकडनं बघितलं. तुम्ही काय काय सोडू शकता हे सुद्धा बघितलं. हा त्यागही बघितला आणि काय तुम्ही डिसिजन घेऊ शकता हेही बघितलं. म्हणजे सगळ्या ह्याच्यामध्ये परमेश्वर जो आहे तो सत्य आहे. जे आत्ता आपण आहोत हे सत्य आहे ना. जे झालेलं आहे ते संपून गेलेलं आहे, होणार आहे ते आपल्या हातात नाहीये. परमेश्वर हे त्रिवार सत्य जन्माचं, जगण्याचं, या आयुष्याचं तुम्हाला समजलं आणि म्हणूनच देवी सरस्वती आणि महालक्ष्मी तुमच्या इथं खेळत आहेत. कारण हे खेळणं मनसोक्त आहे, आनंद देणार आहे तुम्हाला आनंद देणार आहे, तुम्हाला रोषणाई देणार आहे, तुमच्या घराला, तुमच्या कुळाला, नावारूपाला आणणार असं आहे. कारण यामध्ये खूप त्याग केलाय तुम्ही त्याग केलाय सगळं. तुम्ही म्हणजे बऱ्याच वेळा गोष्टी कशा असतात, आपलं खूप एखाद्या वास्तूवर प्रेम असतं, काही नात्यांवर असतं किंवा कशावरही एखादं प्रेम असतं किंवा ते आपलं आहे असं आपल्याला वाटत असतं, पण आपण ते सोडतो. बरेच वेळा अशा गोष्टी, घटना तुमच्या बरोबर झाल्यात की जे नाही ना त्याला त्यात सुख आहे ना, त्याला ते हवं आहे ना, त्याच्यामुळे तो सुखी राहील ना, किंवा आपण नसल्यामुळे ते आनंदात राहतायत ना, ठीक आहे, पण आपण यातनं बाजूला हो. म्हणजे हा जो पॉझिटिव्ह थॉट तुमचा आहे, म्हणजे ही त्यागाची भावना तुमची आहे आणि त्यामुळेच देवींचा आशीर्वाद तुमच्यावर आहे. म्हणजे आपल्यामुळे 10 जण विभक्त होण्यापेक्षा आपल्या एकामुळे जर 10 जण एकत्र राहणार असतील तर तो डिसिजन नेहमी चांगला असतो. आणि त्यामध्ये म्हणजे मनामध्ये कुठलीही हे नसतं. तर मनामध्ये परमेश्वर तुम्हाला इथं देवी महालक्ष्मी आणि देवी सरस्वती याचसाठी तुमच्या इथं खेळतायत. कारण तुम्ही जे आहे म्हणजे आपण काय म्हणतो, बरेच वेळा दृष्टिकोन, बाकीच्यांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असेल, पण तुम्ही ज्या दृष्टिकोनाने, ज्या उद्देशानं त्या निर्णयाकडे बघता किंवा त्या ज्या कामाकडे बघता, कार्याकडे बघता, तो जो उद्देश आहे
तो देवींपर्यंत पोहोचतोय आणि त्यामुळं तुम्ही तुमच्या आयुष्यात रोषणाई येते. कारण स्वतःवर प्रेम करणं, दुसऱ्यांसाठी म्हणजे दुसऱ्यांना सुखी होताना बघणं, हे डोळ्यांना आपल्या इंद्रियांना सुद्धा काय हवं आहे हे खूप महत्वाचं असतं. आणि त्या इंद्रियांना सुद्धा तुम्ही ते ज्ञान दिले की काय होय म्हणायचंय, काय नाही म्हणायचंय, कुठं थांबायचंय, कुठं थांबायचं नाही आहे, काय करायचंय, काय करायचं नाही, हे सगळं सुद्धा म्हणजे एक पूर्ण शक्ती आणि संपन्नता, ज्ञान हे सगळं तुमच्याकडे आहे. त्यामुळेच देवी महालक्ष्मी आणि सरस्वतींचा आशीर्वाद तुम्हाला येतोय. मी मागच्या एका रिडिंग मध्ये सांगितलं होतं, सुषुम्ना नाडी तुमची जी आहे, इडा पिंगला आणि सुषुम्ना त्रिदेवी, तर ते तुमचं बॅलन्स होतंय. मग हा त्या रिडिंगचा पुढचा भाग आहे की त्या आता स्वतः तुमच्या आयुष्यात पदार्पण करतायत. मग त्यांच्या स्वागताला तुम्हाला उभारायचं आहे की नाही. फ्रेश व्हा, मस्त व्हा, घरामध्ये दारामध्ये जी खरंच म्हणजे काही हे झालं असेल तर स्वच्छता इतकी सुंदर स्वच्छ करा. घर, अंगण, तुमचं देवघर, तुमचं किचन सगळं खूप छान स्वच्छ करा, छान राहा आणि स्वागताला तयार राहा. कारण तुमच्याकडं खूप मोठं असं सुख येते आणि त्या सुखाला ते सुख येतंय, सगळं होतंय, तुम्ही एक्सेप्ट करताय, सगळं करताय. त्या सुखानं म्हणजे वेगळीच रोषणाई तुमच्या आयुष्याची येणार आहे. त्या सुखाला कोणाचीही दृष्ट लागू नये हा भगवंताचा तुम्हाला आशीर्वाद आहे. कारण नाही लागणार, कारण संघर्षाचं सुख आहे ते सुख आहे, येतंय त्यांना, ते संघर्षाचं आहे, त्यागाचं आहे, बलिदानाचं आहे, सगळ्याचं सुख आहे ते मिळणारं सुख आहे. त्यामुळे ती रोषणाईच आणणार आहे, ते चमत्कारिक बदलाव घेऊन येणार आहे आणि सगळ्यामध्ये तुमच्यामध्ये स्वतःमध्ये बदल तुम्हाला जाणवायला लागतील. बघा तुम्ही स्वतःमध्ये खूप सारे चेंजेस होतील तुमच्यामध्ये. आणि हे बघा मी काय म्हटलं तुम्हाला, चमत्कारिक आणि असे मॅजिकली बदल सगळे तुमच्या आयुष्यात होत आहे. एक रस्ता असा मिळतोय, जो रस्ता म्हणजे बरेच वेळा अशा ज्यांच्याकडे खरंच ज्ञान नाही आहे किंवा काही नाही, तिथं काहीही नाही, आपल्याकडे शून्य आहे आणि तिथून एका प्रवासाची सुरुवात करायची आहे. काही माहित नाही, याचा रस्ता माहित नाही, कुठं जाणार आहे माहित नाही, काही माहित नाही, फक्त एक हिंट मिळाली, दिव्य शक्तीने दिलेली असेल, दिव्य ज्ञानाने दिलेलं असेल आणि त्याने एक रस्ता दाखवला, त्या रस्त्यावर अविरत तुम्ही चालत राहताय आणि माहित नाहीये काय आहे ते, पण विश्वास कोणावर आहे? भगवंतावर आहे, देवी सरस्वतींवर आहे, महालक्ष्मीवर आहे आणि तुमच्या आराध्यांवर आहे. म्हणूनच हा रस्ता जो आहे, हा रस्ता तुम्हाला तुमच्या योग्य अशा ठिकाणावर तुम्हाला घेऊन जाणार आहे आणि म्हणूनच तुमच्या आयुष्यात चमत्कारिक असे बदलाव होत आहेत, ते बदल होत आहेत आणि तुम्ही ते घेण्यासाठी सक्षम सुद्धा होत आहेत. मग असं पुढे जाताय तुम्ही, मागं फिरून आता बघत नाही. मग मी तुम्हाला ह्या रिडिंग मध्ये पहिल्याच कार्ड मध्ये सांगितलं, बॅलन्स होत आहे. इडा पिंगला आणि सुषुम्ना नाडी जी आहे ती बॅलन्सच करते. तुम्हाला ना झालेलं बघायचंय ना होणार आहे माहित नाही. जे आत्ता आहे, प्रेझेंट मध्ये काय आहे, आत्ता मी काय करतोय, आत्ता मला काय करायचंय, जगाला काय वाटतंय याच्यापेक्षा मला खरंच मी आनंदित आहे का, मनातून आतून मी सुखी आहे का, मी शांत आहे का, मला समाधान आहे का, हे तुम्ही शोधलं, स्वतःवर प्रेम केलं, आत तुमच्या जो भगवंत आहे त्याला तुम्ही जागृत केलं आणि म्हणूनच देवी सरस्वती आणि महालक्ष्मी तुमच्या इथं येत आहेत आणि त्या रमतायत, हसतायत, खेळतायत, आनंदित मनसोक्त त्या खेळतायत तुमच्या इथं. का? यासाठी तुम्ही आतलं परमेश्वर जागृत केला. तुमच्या आत आपण म्हणतो ना आनंदाचा, परमानंदाचा भास जो काय आहे, तो परम आनंदाचा भास तुम्ही तुमच्या स्वतःमधून जागृत केलाय. म्हणूनच देवी सरस्वती आणि महालक्ष्मी तुमच्या इथं येत आहेत. कारण हा भास होणं हा सुद्धा म्हणजे एक सुंदर एक असं बहार तुमच्या आयुष्यात येते. मला असं दिसते बहार येते तुमच्या आयुष्यात आणि तुम्हाला ती पुढं घेऊन जाते त्याच्याबरोबर. मग ती बहार अशी असेल, खूप सुगंधित असेल, नॅचरल असेल, निसर्गाचं प्रेम तुमच्यावर आहे आणि प्रवास तुम्ही करताय. जे ठिकाणं ज्या ठिकाणी असं तुम्हाला वाटत होतं की मला इथं जाणं शक्य आहे का, ते ठिकाणं त्या गोष्टी ते सगळं तुम्ही करताय, ते तुम्हाला मिळते. म्हणजे तो प्रवास सुद्धा तुम्हाला घडतोय, प्रवासाचे सुद्धा योग आहेत. मनामध्ये असं कुठंतरी एक हे असतं की अरे बाबा हे होईल का आपल्याकडून, तर ते तुमच्याकडनं केलं जाणार आहे आणि होणार आहे ते, असा तुमच्यासाठी मेसेज आहे. मी काय म्हटलं तुम्हाला, मी एवढा वेळ झाला तुम्हाला हेच सांगते की ज्ञान, एनलाइटमेंट, ज्ञान जे आहे तेच तुमच्याकडे येते. ज्ञान म्हणजे देवी सरस्वती आणि देवी सरस्वती आणि महालक्ष्मी, जिथं सरस्वती आहे तिथं महालक्ष्मी आहेत. हे लक्षात नेहमी ठेवायचं. कारण ज्ञानाची गंगा जिथून वाहते तिथंच महालक्ष्मी येतात. ज्ञान म्हणून ज्ञान स्वतःमधलं तुम्ही जे वाढवताय, तुम्ही काहीतरी शिकताय, काहीतरी शिकवताय, काही नवीन गोष्टी येत आहेत,
नवीन आध्यात्मिक स्पिरिच्युअल ज्ञान तुमच्यामधलं बाहेर येते, जगण्याचं सूत्र तुम्हाला कळतंय, तुम्ही इतरांना शिकवत असाल, तुम्ही सांगत असाल, तुमच्या परिवाराला तुम्ही वर काढताय, हा जो थॉट आहे ना, हा जो विचार आहे ना, हा विचार जगायला लावणारा आहे आणि हाच तुमच्यामधून वाढतोय. आणि ज्ञानाची उच्च गंगा, आपण काय म्हणतो उच्च ह्याला जातं, टोकाचं ज्ञान जे काय आहे दिव्य ज्ञान, ते तुमच्यामधून बाहेर येते. त्यामुळेच देवी महालक्ष्मी आणि देवी सरस्वती तुमच्या जवळ, तुमच्या परिवारामध्ये मनसोक्त त्या खेळतायत आणि त्यांचा आशीर्वाद खूप जास्त तुमच्यावर बरसतोय. तुम्ही जे ज्ञान किंवा तुम्ही जे आध्यात्मिक पॉवरमध्ये आहात, आध्यात्मिक गोष्टी आहेत, काही नवीन नवीन गोष्टींवर रिसर्च सुद्धा तुम्ही करत असाल, तर इथं तुम्हाला तेच सांगितलं जातं, तुमचा जो परिवार आहे, तुमची मुलं आहेत, तुमची जी फॅमिली आहे, इथं एक ज्ञानाचा वेगळाच एक औरा तुमच्यामध्ये आहे आणि तो तुम्हाला वेगळं तुमच्या स्वरूपाशी कनेक्ट तुम्हाला इथं करतोय, तुमच्या वेगळ्या स्वरूपाशी तुम्हाला कनेक्ट करतोय. बेधुंद तुम्ही होता ह्या ज्ञानामध्ये आणि विचारांमध्ये, शक्तीमध्ये आणि महालक्ष्मीच्या आशीर्वादामध्ये. स्वतःला तुम्ही असं ब्लेस्ड, खूप ब्लेस्ड सोल आहात तुम्ही, म्हणूनच एवढा मोठा मेसेज आणि एवढी मोठी रीडिंग तुमच्यासाठी झाली. ताऱ्यांसारखं चमकणारी अशी आहे, वर्ल्ड स्टार आपण म्हणतो ना, स्टारची एनर्जी मला इथं दिसते. म्हणजे खूपच तुमचं जरी काय तुमचे असे चॅनल्स असतील, जर ऑफलाईन तुम्ही काय करत असाल, ऑनलाईन काय करत असाल, तर त्याच्यामध्ये जे चॅनल्स किंवा तुमचे काही असतील तरी त्याच्यामध्ये तुम्ही स्टार होताय. तुम्हाला तुमचे सबस्क्रायबर्स वाढतील किंवा नवीन नवीन जे काही तुमच्या ह्याच्यामध्ये आहे, तुम्ही त्याच्यामधून काही नवीन प्रोजेक्ट तयार करणार असाल, काय करत असाल, तर त्यामध्ये सुद्धा बढती आहे. त्याच्यामध्ये खूप तुमचा प्रोग्रेस त्याच्यामध्ये होतोय, कारण नवीन नवीन आयडियाज, क्रिएटिव्हिटी इथेच मिळतं. कधी होतं, ज्या वेळेला देवी सरस्वती येतात त्यांचं ज्ञान मिळतं तेव्हाच. आणि त्यामुळेच देवी सरस्वती आणि महालक्ष्मींचा म्हणजे फुलांची अशी बरसात, एक बहार आणि छान असं वातावरण. मला तुमच्या आजूबाजूला ना खूप पॉझिटिव्ह व्हाइब्स वाटत आहेत. म्हणजे तुम्ही जिथं असाल तिथं, तुम्ही ज्यांच्यापर्यंत ही रिडिंग पोहोचेल, जे रिडिंग ऐकतायत, जिथं तुम्ही असाल तिथं खूप पॉझिटिव्ह व्हाइब्स आहेत आणि त्यामुळं तुम्हाला हे असं एवढं उच्च जे ज्ञान आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचते. म्हणजे तुम्ही व्हाइब्समध्येच आहात, तुम्ही त्या पॉझिटिव्ह व्हाइबमध्ये आहात, सकारात्मकतेमध्ये आहात आणि सकारात्मक जी एनर्जी आहे ती तुम्हाला तिच्याकडे खेचते. ज्या वेळेला आपली एनर्जी कशी आहे तसेच व्हाइब्स आपल्याकडे येतात, तसेच लोक आपल्याकडे येतात, तशीच एनर्जी आपल्याकडे येते आणि आपण त्या एनर्जीमध्ये पुढे जातो, असं इथं होत असतं. तर हा मेसेज तुमच्यासाठी आहे. आणि महालक्ष्मी बघा बरं, एनलाइटमेंट आणि देवी राधा म्हणजेच महालक्ष्मी आहे की नाही. मग मी काय म्हटलं तुम्हाला, देवी सरस्वती आणि महालक्ष्मी तुमच्याकडे येतात आणि त्या मनसोक्त खेळतायत तुमच्या इथं, तुमच्या घरी. कारण ही जी जोड आहे ना, ही जोड खूप घट्ट आहे बरं का, खूप घट्ट आहे. यांना एकमेकांवर खूप म्हणजे आपण काय म्हणतो, आदर आहे, प्रेम आहे, भक्ती आहे, शक्ती आहे, सगळं सर्व आहे आणि हे सगळं तुमच्यामध्ये आहे. आणि त्यामुळेच देवी सरस्वती आणि देवी महालक्ष्मी तुमच्या घरी येत आहेत, मनसोक्त त्या राहत आहेत, खेळत आहेत. त्यामुळे तुमचा जो आयुष्याचा जो काही उदाहरण म्हणजे एज अ एक्सपिरियन्स तुम्ही जो काही घेतलेला आहे, अनुभव जो काही तुम्हाला आलेला आहे, मग तुमच्या पास्ट लाईफमध्ये असेल ना, त्यांमध्ये असेल, रिलेशन्समध्ये असेल, जो संघर्षमय जे काही झालं असेल किंवा काही झालं असेल, त्या ह्याच्यामधून तुम्ही जे काही शिकला, जे स्वतःवर प्रेम करायला शिकला, असल्यावर काय असतं, नसल्यावर काय असतं, आपलं कोण असतं, परक कोण असतं, काही असतं, म्हणजे बरेच वेळा महिला समज असतात, गैरसमज असतात, ह्या सगळ्याच्या परे जाऊन स्वतःवर काम जी सोल करते ना, ती महालक्ष्मींना अट्रॅक्ट करते आणि ज्ञानाला अट्रॅक्ट करते. तसं तुम्ही केलेलं आहे आणि म्हणूनच तुमच्या रिलेशनशिपमध्ये, तुमच्या घरामध्ये, तुमच्या फॅमिलीमध्ये हार्मोनी येते, आनंद येतोय, आनंदाची बरसात होतीये आणि हिलिंग येते. अनेक विविध माध्यमांमधून हिलिंग तुमच्याकडे येते. मग ते काही तुमचे छोटे मोठे घरामध्ये तुमच्या कार्यक्रम असतील, जे काही फॅमिली फंक्शन्स जे काही आहेत ते असतील, किंवा इतर कोणत्याही माध्यमातून प्रवास असेल, काही असेल, या माध्यमातून एकत्र आला तरी सुद्धा तुमच्या फॅमिलीमध्ये हार्मोनी आहे, हिलिंग आहे आणि बरसात आहे, सुखाची, समृद्धीची, आनंदाची, सगळ्याची बरसात तुमच्यावर होते. खूप प्रेम, समाधान आणि खूप छान तुम्ही दिसताय आता. खूप छान तुमच्यामध्ये म्हणजे महालक्ष्मींच्या आगमनाने जिथं ऑब्स्टिकल्स होते, जिथं असं वाटत होतं की हे काहीतरी अपूर्ण आहे, ते सगळं पूर्ण होतंय, ते सगळं तुम्हाला मिळते आणि त्याकडे पुढे तुम्ही जाताय. जे आयुष्यात कमी होतं ते
सगळं हे भरून भरून वाहतंय ते आता आणि भरभरून तुमच्याकडे तुम्हाला ते दिलं जाते. असा कुठला एक पार्ट होता आयुष्याचा जो तुम्हाला असं वाटत होतं की हा नाही आहे, हा कमी आहे किंवा इथं अबंडन्स नाही आहे, इथं मटेरियलिस्टिक काय नाही आहे, हे माझ्या घरात नाही आहे किंवा मी हे माझ्या मुलांना नाही देऊ शकत किंवा हे मला माझ्यासाठी नाही घेऊ शकत, हे मी नाही अफोर्ड करू शकत, माझ्याकडे नाही आहे एवढं, तर हे ते सगळं तुमच्याकडे आता येते आणि तुम्हाला जे जे हवं होतं ते सगळं तुम्ही करू शकताय. कारण हे याचे दरवाजे जे काही आहेत ना ते सगळे समृद्धीचे तुमच्यासाठी उघडले जातात. ज्ञान आणि समृद्धी दरवाजा आता आपण एक एक दरवाजा असा बसवतो हे की नाही, पण अगोदरची आपली घरं जरी बघितली तरी सुद्धा घरं बघा आपली इथे 2-2 दरवाजांची असायची हे की नाही. आणि ते 2 दरवाजे म्हणजेच ज्ञान आणि महालक्ष्मी, जे देवी सरस्वती आणि महालक्ष्मी आणि देवी शक्तीचा वास म्हणजे तो घराचे जे हे आहे ते म्हणजे हे त्रिदेवींचं हे होतं. तर ही जुन्या म्हणजे काही गोष्टी आपण म्हणतो ओल्ड इज गोल्ड असतं, जे जुनं आहे पारंपरिक आहे ते सगळं खूप छान असतं. पण हेच आपल्याला काय शिकवतं, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या जवळ आहेत, फक्त त्याला ओळखायला शिका आणि फक्त तुम्ही घ्या. आपण हे तुम्हाला इथं सांगितलं जाते की तुम्ही ते ओळखलेलं आहे, तुम्हाला ते कळलेलं आहे की खरंच आयुष्याचा अर्थ काय आहे, खरंच रियालिटी काय आहे, भगवंत काय, परमेश्वर काय आहे, हे सगळं तुम्हाला कळालं. म्हणूनच तुमच्या आयुष्यात ज्ञान आणि लक्ष्मी हे सगळं तुमच्या आयुष्यात येते. कारण तुम्ही आहात ओल्ड सोल. मी काय म्हटलं तुम्हाला, ओल्ड इज गोल्ड म्हटलं की नाही. ओल्ड आहात सोल, तुम्ही खूप जुनी सोल आहात. खूप वेळा तुम्ही या धरावर जन्म घेतलेला आहे. पूर्वजन्मामध्ये केलेले पुण्य कर्म तुमच्या गाठीशी आहे. चक्राजवळ तुम्ही काम केले. आध्यात्मिक पॉवर तुमच्यामधली तुम्ही जी वाढली होती त्याच्या पुढचा जो अभ्यास आहे, किती संघर्षमय तुमच्या आयुष्य असलं तरी सुद्धा त्याचा पुढचा अभ्यास तुम्ही करत राहिलाय, तुम्ही करताय. म्हणूनच तुमच्या आयुष्यात हा एवढा मोठा चेंज, एवढा मोठा बदल हा होतोय आणि येतोय. कारण तुम्ही अनफोल्ड करताय, तुमच्यातलं ज्ञान अनफोल्ड होते. आता जे ज्ञानाचा घडा आहे भरलेला तो अनफोल्ड होते, वाहतोय तो. कारण आपण बरेच वेळा म्हणतो बघा कर्माचा घडा भरल्याशिवाय जे काही मिळत नाही. मग तुमचं पापाचा घडा भरलाय का पुण्याचा घडा भरलाय, ह्या 2 घड्या असतात. त्याच्यावर आपल्याला आयुष्याला मिळणारं जे काही मिळणारे जे काय सुख असेल दुःख असेल जे काय असेल ते आपल्या कर्मावर आधारित असतं आणि सगळं चक्र हे कर्मावरच आहे. तर इथं तुमच्या सुखाचा आणि तुमच्या पुण्याचा घडा भरलाय. तुमच्या पुण्य कर्म जे काही तुम्ही केलेलं आहे, दानधर्म केलेला आहे, भक्ती केलेली आहे, ह्या सगळ्या कर्माचा तुमचा घडा भरलाय आणि हे भरलाय ना तो अनफोल्ड होणार. मग हा ज्ञानाचा घडा जो आहे ना, जो ज्ञानाचा घडा भरलेला आहे, मग त्यातनं काही असं ज्ञानच सुंदर असं बाहेर पडणार आहे. जो घडा आहे त्यातनं असं सुंदर छान शब्द आणि सुकर असं. मग इथं कोणी लेखक सुद्धा असेल, काही लिहित असाल तुम्ही, तर तुमच्या विचारांमध्ये अविस्मरणीय बदल होईल. तुम्हाला जर लिहित नसाल तरी सुद्धा तुम्हाला इथं लिहिण्यासाठी सांगितलं जाते. कारण काही गोष्टी लिहिणं खूप महत्वाचं आहे. कारण लिहिताना आपण मॅनिफेस्ट करत असतो, तर ते लिहिते तुमच्यातनं ते सुद्धा ते एक स्टेप बाय स्टेप तुमच्यामधला आनंद बाहेर येईल आणि त्या शब्दांमधून जी शक्ती आहे ती सुद्धा बाहेर येईल आणि महालक्ष्मी आणि ज्ञान म्हणजे त्रिदेवींचा संगम त्या शब्दांमध्ये होणार आहे. तर लिहायला तुम्हाला इथं सांगितलं जाते आणि एक स्टेप बास म्हणजे जी स्टेप ऍक्च्युली घ्यायला पाहिजे होती ती तुम्ही घेतलेली आहे. इथं हा मेसेज आहे तुमच्यासाठी. जी स्टेप ऍक्च्युली आयुष्याच्या एखादा असा डिसिजन तुम्हाला घेणं गरजेचं होतं जो तुमचं आयुष्य बदलेल, विचारांची दिशा बदलेल किंवा तुम्हाला पॉइंट ऑफ व्ह्यू बदलेल, या सगळ्यासाठी एक स्टेप घेणं गरजेचं होतं, ती तुम्ही घेतलेली आहे. आणि त्यामुळेच आता नवनवीन सगळं छान सुबक सुंदर असं अनफोल्ड होणार आहे आणि त्याच्या स्वागताला तुम्हाला तयार राहायचं आहे. त्यासाठी तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आणि मध्ये मध्ये मी तुम्हाला अजिबात नाही डिस्टर्ब केलं, मी तुम्हाला सांगितलं नाही चॅनलला सबस्क्राईब करा म्हणून, तर आता सांगते चॅनलला सबस्क्राईब करा. रीडिंग कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आणि 1 तारखेला जो कोर्स आहे टॅरो रीडिंगचा त्याच्यासाठी जर सहभागी होणार असाल डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे, मेसेज तुम्ही करू शकता. खूप छान कोर्स होतोय, खूप छान कनेक्ट होत आहेत एनर्जी, सोल कनेक्ट होत आहेत. तर नक्की या कोर्सचा लाभ घ्या आणि स्वतःवर काम करा. कारण ज्ञान आणि लक्ष्मी यांचा काय आपण म्हणतो सुगम असा संगम जो काय आहे तो इथं होते. तर नक्की यामध्ये सहभागी व्हा. पुन्हा अशी छान अशी रीडिंग घेऊन मी तुमच्या भेटीला येणार आहे. तोपर्यंत धन्यवाद.